आता पण पंढरपूरला जाऊन आलो आणि शिर्डीचं पण दर्शन झालं. गजानन महाराजचं मंदिर झालं. आता तुम्ही सगळ्यांनी स्वामीचं बघायला या. ते श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी आपल्याकडे मंडळाची व्यवस्था करण्यात सदस्य जे आहेत त्या सगळ्यांना मी माहिती आहे. मी या मंडळाचे फाउंडर मेंबर होत्या वटकप त्यांची मुलगी. आत्ताच माझं आडनाव सिद्धी चितळे. मी जुन्या आठवणी जरा सांगणार आहे. आणि आता स्वरा जेव्हा आली ना सरस्वती भजनी मंडळाची, तिच्या वयाची मी असताना सरस्वती भजनी मंडळात मी जायची. तेव्हा या सगळ्या सगळ्या होत्या माझी सदस्य तुम्ही सगळ्या होत्या. आणि त्या खूप एवढ्या म्हणजे भाऊक झालेल्या असायच्या ना त्या शिकवताना. म्हणजे मला पण ते म्हणजे मला तेव्हापासून आवडलं विचारापासून त्याची सांगते. त्यांची ती तळमळ की एक काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे. कारण भजन हे येणं हे सुद्धा एक वेगळी पायरी आहे, वेगळी ओळख आहे माणसाची. भजन याचा अर्थ आपण त्या देवाशी किंवा त्या देवतेशी तन्मय होऊन आपण ते गातो, मनापासून गातो. तर ती जी आर्तता त्याही शिकवायच्या ना, म्हणजे माइंड ब्लोइंग. आता ते मन लागोरे ते ऐकलं ना, ते एकदम मी ते ऐकत गेलो. खूप एकदम वेगळा अनुभव होता ते. मी ते ऐकलेलं आहे, मन लागोरे किंवा रामकृष्ण हरी हे जे पहिल्या बाहेर टाकून ते सगळं मी ऐकलेलं आहे. आणि म्हणजे ते ऐकताना एक वेगळाच आपण भावात जातो आणि तो भाव त्यांनी निर्माण केला. आणि या सर्वांनी तुम्ही शिकवलाय त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं अभिनंदन. आणि अशीच तुमची वाटचाल पुढे 50व्या वर्षापर्यंत. नमस्कार, मी धनश्री भिडे. आधी सगळ्यांकडे आईने जेव्हा भजनी मंडळ सुरू केलं आम्ही खूप लहान होतो. आणि मग जसे जसे मोठे व्हायला लागलो तशी माझी बाचरं पण भजन ऐकायला लागली. आणि मग बरेचदा आम्ही हॉलमध्ये बसून माझे वडील, नाना, मी, ध्रुव, श्रुती, माझा भाऊ, तर मग बरेचदा यांच्या गप्पांचाच क्लास व्हायचा. म्हटलं की टीचरच्या भूमिकेत आल्यावर काय काय आठवतंय ते. पण तेही आम्ही एन्जॉय करायचो. म्हणजे नाना आणि मी बोलायचं की आईला आल्यावर क्लास संपला की आज काय फक्त गप्पाच मारल्या. आणि बरेचदा इंदिराबाई जोशी ओरडायच्या, तेही आम्हाला ऐकू यायचं की आज भरपूर ओरडा बसलाय. त्यामुळे ते काय काय गाणी शिकवताना काय चुकलं, काय बरोबर गा, हे असं गाऊ नका. त्यामुळे ते संस्कार आमच्यावरही झाले. म्हणजे आम्ही हॉलमध्ये बसून मी अभ्यास करायचे किंवा काहीतरी नाना वाचत असायचे, पण इनडायरेक्टली डायरेक्टली ते संस्कार आमच्यावर झाले. तर ते मला खूप आठवत होतं. परवा काकूंनी किंवा मेसेज पाठवला काय काय आम्ही एन्जॉय केलं त्या सगळ्या प्रवासात. तर मी तर म्हणेन 100 गाठली पाहिजे. आणि पार्टी व्हायची आम्हाला मजा यायची. पार्ट्या व्हायच्या. कोणाचं तरी काहीतरी वाढदिवस किंवा काहीतरी अॅन्युअल जेवण आमच्याकडे बरेचदा व्हायचं. त्याच्यामुळे ते सगळे काय खाऊ आम्हालाही मिळायचं. मंडळापुरतच. आणि आणखीन एक यायची गंमत म्हणजे असं कुणी काही वेगळं काही केलं तर त्यांचं जर कौतुक करायचं असेल ना, पटकन फ्रीज मध्ये कॅडबरी रेडी असायची आणून द्यायच्या आम्हाला. बरोबर. आणखीन एक वेळेचं कौतुक म्हणजे कधी त्यांनी शंभर बारावीला होता म्हणून त्याने म्हटलं की माझ्याकडे नको. मंगळवार शुक्रवार 4 ते 5:30 तेव्हा मस्ती सगळं घालायचं. पण त्यांनी छान मार्क मिळवले. पण कधी त्यांनी सांगितलं नाही अशी अडचण आहे माझ्याकडे मंडळ. आणि त्याच्यानंतर देवल काकू जेव्हा राहायला आले आणि पेटी ऐकली तर मला ते सगळं आठवलं. म्हटलं अरे आपल्याकडचं क्लास व्हायचा तर किती लोकांना त्याचा फायदा झाला असणार. ते सांगणार नाही ती त्या गाण्यांमुळे आणि भजनांमुळे आम्हाला किती फायदा झाला. तर मला खूप आनंद झाला जेव्हा तुम्ही राहिलात आणि पेटी ऐकली तेव्हा.
त्यामुळे ऑल द बेस्ट. परत भेटूया असे. विजय कपूर तेव्हा लंडनला वगैरे इकडे तिकडे जायच्या. आम्ही सुनीताच्या घरी भजन करायचो. तिच्याकडे पण भजनाला येत होतो. छान छान आठवणी आहेत. मी आता माझी काही आठवणी, मी ऑफिसला जायची माझी मुलं एन्जॉय करायची पण नाही पण आता श्रुती शिकते हो, माझ्याकडे ऑनलाईन क्लास करता व्हेरी गुड. खूप अभिनंदन. आणि रुपाला विशेष अभिनंदन. रुपाने, कारण की रुपाने खरोखर खूपच मेहनत घेतली आहे. एवढी पेटी वाजवणं हे काही सोपं काम नाही. म्हणजे आम्ही बाईंचं बघत होतो की त्या पेटी वाजवायच्या, चुकलं की डोळे पण असे वेगळे व्हायचे. म्हणजे माझ्याकडे झाले होते, त्याच्यामुळे मला ते आठवत आहे. आणि स्पेशल थँक्स टू सुजाता साठे, मृणाल भावे, कारण त्यांनी इतक्या आठवणीने आम्ही सोडून गेल्यानंतर आम्हाला आणि एक रिक्वेस्ट करणार आहे फक्त यांना की जरा मंडळ ऑनलाईन करा. म्हणजे आता चालली आहे तिचं पण स्वागत. मगाशी आम्ही सगळ्यांची नावं घेतो आणि मगाशी सांगितलं आम्ही की भिडे काकूंच्या नंतर आम्ही अनेक वर्षापर्यंत काकूंकडे बसतो. करोनानंतर मग निळा सावळा नाद, आणि आता आणखीन एक हे म्हणजे आमच्यातलीच एक मैत्रीण आमची माधुरी मुळे, अजून वर्ष व्हायचंय तिला जाऊ, तुमच्या महिन्यात वर्ष होईल. अक्षरशः म्हणजे आमच्या शेजारी याची बंधनाला बसायची आणि 8 दिवसात नाही असल्याचं नाही, इतकं मन आपलं हे होतं ना. ते कालपशा आजारामुळे गेल्या वर्षी तर तिला पण स्वागत करूया. आता अल्पभाग घेतल्याशिवाय नाहीच जायचंय सगळ्यांनी. म्हणजे थांबाच बोलताय तुम्ही या ना. तुला बोलायचंय का? नाही आपण 2 म्हणतो. 2 शब्द आपण खूपच छान झाला. सगळ्या जणींनी मस्त सगळं सादरीकरण केलं. माझी आई आणि सासूबाई जरी या मंडळात येत होत्या तरी त्यावेळी मी कधी त्यांच्या मंडळात चोकावले नाही, त्यामुळे मला तेव्हा काय चालायचं ते काही पण आता आमचं भजन व्हायचं तर त्यामुळे माझा तेव्हा काही परिचय नव्हता. पण आता मी रिटायर असल्यानंतर सुजातामुळे मी सगळ्यांकडे उभे गेले आणि यांच्या भजनी मंडळात नसले तरी मी गुरुवारच्या शुभम संगीताचं मंडळ आहे त्याच्यामध्ये मी आहे. त्यामुळे यांचा थोडासा तरी भाग मी आहे म्हणून मला छान वाटत. आणि या इथे आता ज्या सगळ्या छान नटून आल्या आहेत आणि त्याचे सादरीकरण झालं, त्याच्या मागे मेहनत किती असते ते मला माहिती आहे. छान मस्त. आणि हा मंडळ तुमचं असंच चालू राहू दे. कानडी भजन, ध्रुपद, नंतर तराणा सगळे प्रकार शिकवले त्यावेळेस. भजन चांगलं झालं की लगेच गोडी द्यायच्यावर त्यांच्या उजव्या बाजूला मी नेहमी बसलेली असेल, त्याच्यामुळे याच्यातलं कुणाचंही चुकलं की पहिला फटका माझा. स्ट्रिक्ट होते आणि इंदिराबाई जोशी. मला आठवतंय घंटे कडक होते. सगळ्याप्रती तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. अशीच लक्ष तुमची पुढे भरपूर जावं आणि आम्हाला कार्यक्रम करून सगळ्यांना बोलवा. मी अगदी अल्प काळ होती याच्यामध्ये, तरी सुद्धा माझ्या खूप आठवणी आहेत. तरी सुद्धा तू इतक्या लांबून आले. बऱ्याच जणी कमी झाल्या होत्या, पण आता आनंद होतोय सांगायला की आता तर आम्ही 16 जणी आहोतच, पण अजूनही वेटिंग लिस्ट करायचं का बायका. माझ्या सासूबाई जॉईन झाल्या या सगळ्या ग्रुपला, पण म्हणजे सासरे माझ्या गेल्यानंतर त्या अगदीच एकट्या पडल्या. म्हणून मी आणि खंडाने जरा साठ्यातून रिक्वेस्ट केली की त्यांना काहीतरी रिक्रिएशनल असं काहीतरी होते. आणि त्या ह्यांच्या मंडळाला जॉईन झाल्या आणि त्या इतक्या म्हणजे असं काहीतरी स्वतःच मिळाल्यासारखं झालं त्यांना. आणि म्हणजे त्यामुळे इतकं झोपून दिलं त्या मंडळासाठी किंवा नाही हे मंडळ माझ्याचकडे असू दे. मग ते सतरंगी घालणं,
की आम्हाला म्हणजे त्यांचा तो उत्साह म्हणून आम्ही नाचल्यासारखं व्हायचं. आणि पिढीला उत्साह आमच्यात सुद्धा नव्हता. पण त्यांनी खूप एन्जॉय केलं या सगळ्या मंडळात. आणि मी कधी त्या बाबाची करायची ना, मी कधी बाईला सांगते, बाईला काय सांगते, सगळी तयारी त्या करायच्या, बाई फक्त फोडणी टाकायची. पण म्हणजे त्यांना तो उत्साह होता. काहीतरी कॉफी करणार नारळाच्या वड्या काहीतरी असायचं. आणि प्रत्येक रस्ते असलं की मी जर एखाद्याला या सगळ्या बायकांना पण द्यायचे. ते इतकं आठवणीत ठेवायचं ना त्या सगळ्यांना. आणि मग तिला काय आवडतं, तिला काय नाही आवडत, ते सगळं व्यवस्थित लक्षात असायचं त्यांच्या. पण त्याच्यामुळे म्हणजे ह्या मंडळामुळे त्यांना खूप उभारी मिळाली. त्या नेहमी टाकायच्या असं नाही. खूपच. करोना आला नसता तर त्या अगदी, अगदी, नक्कीच. अजून 10-15 वर्ष कारण त्यांचं व्यवस्थित राहिल्या तशा पण. ती जिद्द जी होती ना जगण्याची ती खूप होती ऍक्च्युली. पण ते जाऊ दे. काय आपल्या हातात नाही. हा, तेच. आणि गुढा पण होता त्यांचा आवाज चांगला होता. नाही, आणि आवडतं की पहिल्यापासून त्यांना आवडतं. त्यांच्या नातीचं पाठी- कौतुक होतं. नाती, हा. ही नाती ती नेहमीच दाखवायचं त्यांनी खूप आवडीने अगदी सगळं केलं. आणि आणि त्यांच्यात ते गुण हेरून त्यांचं ते इतकं प्रोत्साहन केलं ना सगळ्यांना. पण सगळ्या मंडळांचा आभार आणि सगळ्यांना शुभेच्छा ही वाटकरी झाली. आणि मला आज आठवणीने बोलवलं त्याबद्दल खरंच आम्ही मगाशी सांगितलं परांजपे काकूंच्या नंतर वैशाली पण आम्हाला खूप आग्रह केला, माझ्या घरी मंडळ भरलं तरी चालेल. हे सगळ्यांची पण आम्ही तू नव्हतीच म्हणाली, सांगितलं सगळं काही त्याबद्दल. थँक्यू. ते मला एक सांगायचं आहे जरा मी बोल ना. बोलतो. आज हे 38 वर्ष जे मंडळ चाललेलं आहे ते सगळं मृणाल भावेमुळे आहे. पण त्याच्यात तिची आत्मीयता आहे म्हणून आज आमचं एवढं मंडळ चाललंय. तेव्हा तिच्यासाठी पहिल्यांदा टाळलं. प्रेम आहे आणि आपण सुधारण्यासाठी आपण त्याच्या मागे तिचं प्रेम आहे शेवटी. म्हणून ती आपल्याला आपलं आहे म्हणून खूपच त्याच्या बाबतीत म्हणून आणि आता तिसरी पिढी ती तयार करते. आणि आम्ही ज्या नंतर आलो त्या केवळ म्हणजे नंतर पण आम्हाला एवढं काही भजना वगैरेचं काही माहिती नव्हतं. पण आधी बाई चक्रदेवबाई होत्या, काही काळ आम्ही त्यांच्या सहवासात राहिलो. आणि नंतर ह्या दोघी जणी म्हणजे सुजाता आणि भावे मॅडम दोघी जणींनी खूप छान करून घेतलं. सुजाताचा उत्साह तर कायम कोसंडू वाहतच असतो, त्यामुळे ते सगळं करायचं आणि उत्साह. एखादा कार्यक्रम ठरला की सगळी नाचानाच तिची आधी सुरू असते, तिची बघून मग आम्ही पण थोडी थोडी. पण दोघी जणींनी खूप छानपणे सगळं सांभाळलं आणि त्यामुळे आम्ही करू शकतो, हे महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यांसाठीच खरं तर सांगायचं राहिलं माझं. मगाचपासून जे मी तुम्हाला 1-2-4 वेळा असं सांगितलं की आम्ही सगळ्यांनी मिळून हे ताल बसवली किंवा आम्ही भजन बसवतो. रेखा किंवा मी आम्ही लिहितो, मनाने ताल लावतो, ते म्हणतो आणि ग्रुपवर टाकतो. मग त्या दिवशी कधी कधी मस्त झालंय, छान झालंय, कधी दिवशी अगदीच डले, अगदीच चाल बरोबर नाही वाटत आहे का मला, अशा सर्व तऱ्हेच्या प्रतिक्रिया येतात. नेहमीच काय असं येत नाही. पण मग आम्ही ते सगळं मंडळात जाऊन सगळ्या जणी एकत्र चाल लावतो. मग चाल लावताना 1-2-4 शब्द इकडे तिकडे करावे लागतात, तेही कोणी कोणी सुचवतो. असं सगळ्या मिळून ती भजनं तयार करतो. नाव जरी मी आणि रेखा लिहिलेलं असं असलं तरी त्यामध्ये सगळ्यांची मेहनत आहे. आणि महत्वाचं म्हणजे ही आमची लिहिलेली प्रत्येक भजनं ह्याची दखल घेतात आत्मीयतेने. त्या जयश्रीचं प्रत्येक भजन आपल्या चालीत म्हणून पाठवतात. माझं स्पेशल चाल असते. आणि मला आजही त्या ग्रुपमध्ये ठेवलंय. मी ठेवायचंय काय? ठेवलंय म्हणजे अरे, तुमचं सगळं मोठं मन डिलीट करत नाही कोणाला. करूच नका. त्याचं तर मला महत्वाचं हे सांगायचंय की हे सगळ्या मुली ह्या त्याची दखल घेतात, त्याच्या चाली बसवतात आणि कार्यक्रमात सादर करतात. त्यामुळे आम्हाला लिहायला प्रोत्साहन मिळतं. आणि हेच माझ्या मते रेखाचंही मत असेल. त्यामुळे आज सगळ्यांच्या समोर मी सर्व सख्यांचं काकू काहीतरी बोला. ते मी एक शब्द सांगते. एकच शब्द संपला. मी एवढं सांगते की या आम्ही म्हणजे मंडळात सुजाता तर हुशार आहे सगळ्यांना मध्ये आणि प्रचंड म्हणजे ग्रेट म्हणजे. आणि मला तिचं कौतुक आहे की हिंदीत नेऊन तिने ते मराठीत सगळं केलेलं आहे म्हणजे खरंच कौतुक करण्यासारखं आहे. तिचं मी नेहमी कौतुक. आणि संध्या, सुजाता, मृणाल आणि हळबे काकू या द पिलर ऑफ द सरस्वती भजनी मंडळ.